आणि आताची महत्त्वाची बातमी आहे। मुंबईतल्या माधव बाग इथल्या लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये गृहमंत्री अमित शहा हे दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणची ही थेट दृश्य आपण पाहतोय। सपत्नीक ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आजचा कार्यक्रम थोडासा त्यांना आटोपता घ्यावा लागतोय आणि लवकरच ते आता दिल्लीसाठी सुद्धा प्रयाण करणार आहेत, त्यामुळे आजचा एक कार्यक्रम जो आहे तो सुद्धा रद्द करण्यात आलेला आहे। वीर सावरकर यांच्यावरती होणारे त्यांचं व्याख्यान जे आहे ते मात्र आता होणार नाहीये। मात्र माधवबागमधील लक्ष्मीनारायण मंदिरातनं ही थेट दृश्य आपण पाहतोय। आज माधवबागमधल्या श्री लक्ष्मीनारायण मंदिराची 150वी जयंती समारोहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठीच खास इथे स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सपत्नीक उपस्थित आहेत। याच लक्ष्मीनारायण मंदिराला 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि म्हणून आज विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। लक्ष्मीनारायण मंदिर इथून ही थेट दृश्य आपण पाहतोय। 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे उपस्थित आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सपत्नीक उपस्थित आहेत, मात्र अजित पवार या ठिकाणी उपस्थित नाहीयेत। प्राणस्य मुखात् जगने रजायता
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सपत्नीक इथे पूजा पार पडलेली आहे। लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये ही पूजा झालेली आहे आणि आरती सुद्धा संपन्न झालेली आहे। 150 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। गुजराती समाजातले अनेक जण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हेच ते लक्ष्मीनारायणाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। 150 वर्ष जुनं असं हे मंदिर आणि 150 वर्ष जुन्या मूर्ती। गायींचं पूजन सुद्धा या ठिकाणी होतंय। गाय आणि वासरू ज्यांना हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्वाचं स्थान आहे, त्यामुळे गाय आणि वासरू यांचंही पूजन इथे होतंय।